हिंगोली शहरात वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करा, नाहीतर महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष यांच्या वतीने महावितरण अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। मागील अनेक दिवसांपासून हिंगोली शहरातील विविध भागांत वेळोवेळी 3 ते 4 तास विद्युत पुरवठा खंडित केला जातोय। यामुळे ऑनलाईन कामांसह सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होतोय। शहरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली शहरातील वीज वितरण कार्यालय गाठून वारंवार विद्युत पुरवठा खंडित का केला जातोय असा जाब विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे। येत्या 5 दिवसांत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा निवेदनात दिला आहे। यावेळी भाजपचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शहराध्यक्ष कैलास काबरा, हमीद प्यारेवाले, माजी नगरसेवक राजेश गोटे, प्रशांत सोनी, आशिष जयस्वाल, मनोज शर्मा यांच्यासह इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। आता कशासाठी निवेदन दिलं काय? आज हिंगोली शहराच्या वतीनं एमएससी ऑफिसमध्ये मान्य शिंगारे साहेब यांची भेट घेतली आणि या हिंगोली शहराचा जो वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होतो, प्रत्येक भागामध्ये एकाच भागामध्ये ना हिंगोली शहराच्या पूर्ण भागामध्ये 4-4 घंटे 3-3 घंटे लाईन जाते आणि लाईन येत नाही। फोन केला तर एमएससीचे अधिकारी उचलत नाहीत, अशी परिस्थिती या एमएससीच्या ऑफिस झालेली आहे। म्हणून त्यांना आज हिंगोली शहराच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्यांना 5 दिवसाचा पिरियड टाईम दिलेला आहे की 5 दिवसात ही व्यवस्था तुम्ही सुरळीत करावी, नसता एमएससीच्या ऑफिसला आम्ही ताळे ठोकणार। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 5 दिवसाच्या नंतर 6व्या दिवशी अगर या शहराचा वीज पुरवठा सुरळीत नाही झाला तर आम्ही यांच्या विभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं। एनटीव्ही न्यूज मराठी, हिंगोली।